सॉरी, माझं कनेक्शन जरा तरी वायफायचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे परत एकदा मी लाईव्ह येतोय. मगाशी प्रयत्न केला. नाही, आता परत मी गेलोय लाईव्ह. बघूया आता आलंय, दिसतंय मला ते. हाय मनीष. सॉरी, मगाशी मला वाटतं माझं वायफायचं कनेक्शन हे झालं. तुम्ही सगळे हाय यतीन, नमस्कार. तुम्ही सगळे घरी आहात. मला असं वाटतं की घरीच राहा आणि हे जे काही आपल्याला संकट आलं आहे ते लवकरात लवकर जर परतवायचं असेल तर आपल्याला घरी राहणं आवश्यक आहे. मुंबईतले, महाराष्ट्रातले सगळे पेशंट्स खूप वाढत आहेत कोरोनाचे आणि ते जर अजून वाढू नयेत असं वाटत असेल तर डेफिनेटली आपल्याला घरी राहणं आवश्यक आहे. कमीत कमी वेळेला बाहेर पडा. अगदीच गरज असेल तेव्हा बाहेर पडा. मला वाटतं आता असं झालं की लोक भाजी घ्यायला सतत बाहेर पडत आहेत, पण पूर्वी आपण कुठे रोज भाजी घेत होतो. आपण आठवड्यातनं एकदा किंवा दोनदाच बाहेर पडत होतो. तर अचानक आता असं का वाटते की रोज भाजी घ्यायला बाहेर पडायला पाहिजे, असं नाही आहे. जे काही आहे ते आठवड्यातनं एकदाच बाहेर पडा, सामान आणून ठेवा आणि मला वाटतं घरी राहणं आवश्यक आहे. घरी राहून खूप गोष्टी करता येतील आणि इनफॅक्ट म्हणूनच मी तुम्हाला आपल्या स्नेहबंधच्या पेजवरनं 3 भागात ओंकार साधना कशी करायची त्याचं मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवलं. आय होप तुम्ही ते भाग बघितले असतील आणि हाय नेत्रा, नमस्कार. 3 भाग तुम्ही बघितले असेल. आज मी तुम्हाला त्याच्यावर जे काही तुमचे प्रश्न असतील, काही शंका असतील तर ते सांगणार आहे. आपण पटकन काही लोक अजून येत आहेत ऑनलाईन. येईपर्यंत आपण अजून पण परत एकदा मी तुम्हाला रिव्हिजन पण करणार आहे त्याचीच. आणि जसं मी म्हटलं की ही जी ओंकार साधना आहे ही अहमदनगरचे डॉक्टर करंदीकर होते, ज्यांनी ही आपल्या आवाजाची ताकद वाढवण्याकरता म्हणून ही ओंकार साधना डेव्हलप केली होती. त्याच्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रकारचे ओंकार त्यांनी डेव्हलप केले. पूर्वी असं व्हायचं की माझं पण हाय हाय डी एस पांडे, नमस्ते. माझं पूर्वी जेव्हा मी प्रोफेशन हे घेतलं माझं आवाजाचं, नमस्कार प्रशांत, धन्यवाद. आपण दिलेल्या उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तर पूर्वी माझा खूप आवाज बसायचा आणि मला कोणीतरी सांगितलं, मी पुण्याला गेलो होतो तेव्हा डॉक्टर करंदीकरांचं मी भाषण ऐकलं आपल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आणि मला असं वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे आणि ह्याने आपल्याला बरं वाटू शकतं आणि म्हणून मग मी त्यांच्या तिथे हॉस्पिटलमध्ये गेलो नगरला आणि जवळजवळ 5 दिवस मी तिकडे राहिलो आणि दिवसभर सकाळ संध्याकाळ म्हणजे सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत आम्ही फक्त ओंकार साधना करायचो. गुड मॉर्निंग प्रीती, हाय अक्षय. तर आम्ही बऱ्याच दिवसभर असे ओंकार साधना करायचो आणि मला वाटतं हाय मेघना, मला असं वाटतं की ते दिवसभर केल्यानंतर 5 दिवसानंतर माझा आवाज सुटला आणि ती रेग्युलर मी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली आणि त्यानंतर माझा एवढा आवाज कधी म्हणजे पूर्वी इतका बसायचा की माझं सगळं माझी रेकॉर्डिंग, माझे लाईव्ह शो सगळं मला कॅन्सल करायला लागायचं आणि ते आता माझं टचवूड अजिबात करायला लागत नाही. इतक्या आता ओंकार साधनेचं महत्त्व आहे. त्याच्यामुळे ओंकार तुम्हाला मी दाखवतो एकदा कसा करायचा तो. जसं आधीचे भाग तुम्ही बघितलेत तर फार बरं पडेल. ज्यांनी बघितले नसेल त्यांनी जरूर बघावेत. ज्यांनी बघितले त्यांच्याकरता रिव्हिजन होऊ शकते ही. जसं मी म्हटलं की हा जो ओंकार साधनेचा, हाय मोनाली, हा जो ओंकार आपण जो करतो त्याच्याकरता आपण उदरश्वसन करणं आवश्यक आहे, म्हणजे डायफ्रॅमॅटिक ब्रिदिंग करणं आवश्यक आहे. म्हणजे आपण चेस्ट आणि शोल्डर्स ब्रिदिंग वापर करायचा नाही. बघा आपण युजली श्वास घेतो कसा घेतो, हाय देव, आपण असा चेस्ट असा श्वास घेतो. त्याच्याऐवजी आपण फक्त चेस्ट आणि शोल्डर्स न हलवता तोंडातनं श्वास घ्यायचा आहे. कसा घेऊ आपण, तुम्हाला कधी आता
माझं पोट दिसणार नाही. पण असं करायचं आहे की चेस्ट आणि शोल्डर्स न हलवता फक्त पोट मागे पुढे होईल. म्हणजे आपण जेव्हा हवा इनहेल करू तेव्हा पोट बाहेर येईल आणि हवा जेव्हा आपण एक्झेल करू तेव्हा आपलं पोट आत जाईल. त्याचं कारण काय की आपल्या लंग्समध्ये हवा भरली जाते. आपल्या इथे लंग्स असतात आणि म्हणजे फुफ्फुस ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये हवा भरली गेली की खालचा पोर्शन आपण जर डायफ्रॅमॅटिक ब्रिदिंग केलं तर खालचा पोर्शन भरतो आणि त्याच्यानंतर आपल्या इकडे एक डायफ्रॅम असतो. बरगडी आणि पोटाच्या मध्ये एक डायफ्रॅम असा डायफ्रॅम असतो. तो डायफ्रॅम पोटाला पुश करतो आणि त्यामुळे पोट बाहेर येतं. हाय मनीष. त्याच्यामुळे याला आपण डायफ्रॅम ब्रिदिंग म्हणतो. ते कसं करायचं तुम्हाला दाखवतो. एक हात तुम्ही पोटावर ठेवा आणि एक 2 बोटं मात्र एवढा करा आणि हे बघा दाखवतो मी. चेस्ट आणि शोल्डर आता माझे हलणार नाहीत. असा व्यायाम करायचा आहे आणि या व्यायामावर आधारित प्रशांतनी एक प्रश्न विचारला आहे की आवाज कसा ओळखायचा, ब्रेथलेस गाण्याला उपयोग होईल का? ॲक्च्युली ब्रेथलेस गाणं असं होत नाही. ते आपण टेक्निकली करतो. आपला श्वास हा नेहमी मर्यादित असतो. आपण असं शंकर महादेवांनी जे ब्रेथलेस गाणं म्हटलंय ते काही असं 5 मिनिटं सलग गाणं म्हणू शकलं नाही. पण अर्थात त्याचा दमसास खूपच चांगली आहे. ती रियाजामुळे त्यांनी कमवली आहे. तर आपल्याला दमसास वाढवता येते. पण असं 5 मिनिटं सलग आपल्याला श्वास न घेता काही गाणं म्हणता येत नाही. पण हो, ह्या जो मी तुम्हाला आत्ता व्यायाम सांगतोय त्या व्यायामामुळे तुमचा श्वास नक्कीच वाढू शकतो. तेव्हा हा व्यायाम तुम्ही सतत करा आणि श्वास पण वाढतो आणि हां, ओके. दुसरा प्रश्न दुसरा कोणीतरी विचारला होता. पण एक मिनटं, काय होता प्रश्न? हां, आवाज कसा ओळखायचा म्हणजे मला कळलं नाही. आवाज ओळखायचा कसा म्हणजे? एक मिनटं, मला पुढचे प्रश्न दिसत नाहीयेत. ओके. स्वतःचा आवाज कसा ओळखायचा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का पट्टी स्वतःची कशी ओळखायची? ते मी तुम्हाला सांगू शकतो. साधारणपणे जन्मतः प्रत्येकाची पट्टी वेगळी असते. म्हणजे गायक आहेत त्यांची पट्टी असेल किंवा बोलणाऱ्यांची सुद्धा पट्टी वेगवेगळी असते. मोनाली म्हणते की मी रोज करते. ओके, थँक्यू. करत राहा आणि तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. मे बी तुम्हाला पहिल्या महिन्याभरात दिसणार नाही, पण हे सलग जर 2-3 महिने केलं तर तुम्हाला नक्की तुमच्या आवाजात फरक जाणवेल. आवाज चांगला गोल होईल, मृदू होईल, त्याची पॉवर वाढतील. हो. भावगीतातील भावप्रदर्शनासाठी ओंकार साधना कितपत उपयोग होईल? मला वाटतं ओंकार साधना ही युनिव्हर्सल आहे. जसा आपण गाण्यामध्ये रियाज करतो तसा रियाज करायचा आहे. मग तो कुठलाही गाण्यातला प्रकार असो, आयदर तो भावगीत असेल किंवा क्लासिकल असेल किंवा कुठलाही फोक सॉन्ग असेल, त्याचा आपल्या ओंकार साधने संबंध नाही. ओंकार साधना ही आपण व्होकल कॉर्डची ताकद वाढवण्याकरता करणार आहोत. त्याच्यामुळे अचूक प्रदर्शन करणारं भावगीतामध्ये मी म्हटलं तसं की असं काही नाही आहे. उदाहरणार्थ तुम्ही समजा एक माझं जर गाणं म्हटलं, दिसन कळत जाई, दिसन कळत जाई, दिसन कळत जाई, सांज रेंगाळून राही, क्षण एकही न जाला तुझी आठवण नाही, दिसन कळत जाई, दिसन कळत जाई. आता यात बघितलं, मी जेव्हा वर जातो तेव्हा सुद्धा माझ्या आवाजाला फारसा त्रास होत नाही. याचं कारण असं आहे की माझ्या ओंकार साधनेने माझा रियाज करून करून माझा आवाजाची स्ट्रेंथ मी चांगली वाढवली आहे. शंकर विचारत आहे की तुम्ही औंधाचे का? हो, मी औंधाचाच आहे. माझं मूळ गाव औंध आहे. माझे आजोबा पणजोबा हे सगळे, आजोबा हे इचलकरंजीच्या दरबारात दरबार गवे होते आणि पणजोबा हे सांगलीच्या दरबारात दरबार गवे होते. पण मूळ आमचं गाव औंधाचं आहे. माझ्या वडिलांचा जन्म पण औंधाचाच आहे. हां, आवाज मगाशी मी सांगत होतो की
पट्टी कशी आपली ओळखायची, प्रत्येकाची पट्टी वेगळी असते जन्मतः. तर मला असं वाटतं की जर आपण 3 सप्तकं बघितली म्हणजे मध्य सप्तक, मंद्र सप्तक आणि तारा सप्तक, ज्याला 3 ऑक्टेव्ह म्हणतो आपण. ह्या 3 ऑक्टेव्हमधला जो मधला मध्य सप्तक जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण सा गाता आलं पाहिजे. मंद्र सप्तकात 2 स्वर म्हणजे ध पर्यंत तरी तुम्हाला गाता आलं पाहिजे आणि तारसप्तकामध्ये पण तुम्हाला निदान रे आणि ग पर्यंत गाता आलं पाहिजे. एखादं तुम्ही आलाप किंवा एखादं गाणं घेऊन बघा की ज्याच्यामुळे तुम्हाला या तिन्ही सप्तकामध्ये मी जे सांगतोय त्याप्रमाणे तुम्हाला करता आलं तर ती पट्टी तुमची आहे. असं आपण हो, आपण कोवाडला भेटलो होतो. अति स्वरयंत्रावर आवाजसारखा बसतो आणि डॉक्टर मौन व्रत पाळायला सांगतात. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं की मौन व्रत पाळणे हे बरोबर आहे, पण डॉक्टर करंदीकरांनीच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला ओंकार साधना करायला काहीच हरकत नाही. म्हणजे इतर तुम्ही बोलणं कमी करा, गप्पा कमी मारा, पण ओंकार साधनेने आवाज अजून बसत नाही, उलट बसलेला आवाज सुटतो. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की माझं असंच झालं होतं, माझा पूर्ण आवाज बसलेला असतानाच मी त्यांच्याकडे गेलो होतो. आणि माझ्याबरोबर पण अनेक लोकं त्यांच्याकडे जे आलेले होते त्यांचा आवाज पूर्ण बसलेला असताना मी समोर प्रत्यक्ष बघितलंय की बसलेला असताना त्यांचा आवाज त्यांनी 4-5 दिवसामध्ये रोज ओंकारसाधना दिवसभर करून करून त्यांचा पूर्णपणे आवाज सुटलाय. तर तुम्हाला मौन व्रत पाळायची अजिबात गरज नाही. तुम्ही जी ओंकारसाधना जर माझे पहिले 3 भाग जर बघितले असतील तर त्यामध्ये जी मी ओंकारसाधना तुम्हाला सांगितली तुम्हाला करायला काहीच हरकत नाहीये. अगदी सहज तुम्ही ती ओंकारसाधना करू शकता. आलाप गळ्यात येण्यासाठी तुम्हाला काय करायचं विठ्ठलजी विचारतायत की ॲक्च्युली म्हणजे मला नेमकं समजलं नाही, पण म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की ताना खूप फास्ट ताना म्हणायच्या तुम्हाला किंवा गळ्याची तरलता वाढवायची आहे, तर त्याच्याकरता ऑब्व्हियसली तुम्हाला नुसती ओंकारसाधना करून चालणार नाही, तर तुम्हाला रियाज करणं आवश्यक आहे आणि तुम्हाला प्रॉपर शिक्षक, चांगला टीचर पाहिजे जे तुम्हाला चांगलं गाणं शिकवू शकतील आणि गळ्याची तरलता अशी अचानक जादूसारखी ऑब्व्हियसली वाढणार नाही. त्याकरता तुम्हाला खूप रोज मेहनत करायला पाहिजे, रियाज करायला पाहिजे. हां, आता तुम्ही क्लासिकल गाणार नसला तर तुम्हाला खूप जास्त 4-4, 5-5 तास रियाज करायची गरज नाही आहे. मोजका रियाज तुमचे जे टीचर असतील, जे तुम्ही शिक्षक असतील गायनाचे, जे तुम्हाला सांगू शकतील की तुम्ही किती रियाज करावा, त्याप्रमाणे तुम्ही रियाज नक्की करू शकता. आणि गौरव अगवेकर विचारतात की श्वास घ्यायचा, सोडायचा, किती वेळा रोखायचा आणि सविस्तर समजवा. अगदी बरोबर आहे. हे जे श्वासाचं मी तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यामध्ये अतिशय हळू श्वास घ्यायचा आहे आणि जितका हळू घेता येईल तेवढा हळू घ्यायचा आणि तितकाच हळूहळू सोडायचा आहे. म्हणजे हा बघा, हे बघा, आता तुम्ही 2 बोट ठेवा. असा श्वास तुम्हाला घ्यायचा आहे. हे एका वेळेला तुम्हाला कमीत कमी 20 वेळेला तरी 10 ते 20 वेळेला करा. फक्त तुमचं पोट ह्याला रिकामं पाहिजे, कारण आपण हे डायफ्रॅमॅटिक ब्रीथिंग करतोय, उदरश्वसन करतोय. त्यामुळे तुमचं पोट भरलेलं नसेल तेव्हाच करा. म्हणजे जेव्हा तुम्ही खूप हेवी ब्रेकफास्ट केला नाही, जेवला नाही आहेत, अशा रिकामी पोटी तुम्हाला करायचं आहे. प्रशांत विचारतात की ओंकार साधनेने रेंज वाढू शकते का? डेफिनेटली वाढू शकते. ओंकाराचे विविध प्रकार आहेत. अर्थात मी तुम्हाला आत्ता हे सगळे प्रकार सांगू शकत नाही आणि आत्ता जर मी तुम्हाला ते घाईघाईत सांगितले आणि जर ते तुम्ही चुकीचे केलेत तर तुमचा आवाजाची रेंज वाढण्याऐवजी किंवा आवाज चांगला होण्याऐवजी तो बसण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तो रेंज वाढायला मदत होईल. विविध प्रकारचे ओंकार आहेत. मी त्या पहिल्या भागामध्ये पण रेंज वाढण्याकरता काही ओंकार सांगितलेत. सायरन ओंकार आहे किंवा अजून काही ओंकार आहेत, तर ते तुम्ही जरूर बघू शकता. देव निखारगे विचारतोय की ओंकार साधनेला पहाटेचीच वेळ पाहिजे का? तर असं अजिबात नाही आहे. पहाटेची वेळ असली तर उत्तम आहे. पहाटे सगळीकडे शांतता असते, त्याच्यामुळे तुम्ही पहाटे केला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. ऑब्व्हियसली तुम्हाला त्याचा मेडिटेशन म्हणून पण फायदा, पण आपण आत्ता जे शिकतोय ते मेडिटेशन म्हणून करत नाही, तर व्होकल कॉर्डला स्ट्रेंथ येण्याकरता आपण करतोय. आणि त्याच्यामुळे कधी करू शकता. मी तर म्हणतो की म्हणजे बैठक घालून तुम्ही छान ध्यानधारणा करून केलं तर नथिंग लाईक इट. पण समजा वेळ नाही मिळाला तर तुम्ही अजिबात ते चुकवू नका.
कधीही करता येतं. म्हणजे तुम्ही काय टीव्ही बघत बसलात, मॅच बघताय, तुमचा टीव्ही म्यूट आहे, तेव्हा सुद्धा करू शकता. तुम्ही काय बायका, तुम्ही भाजी आम्ही कधी आता हल्ली पुरुष पण भाजी करतो. तर मी स्वयंपाक करताय, भाजी हलवताय, तर भाजी हलवता हलवता सुद्धा तुम्हाला ओंकार, काही असं कुठलंही बंधन पाळू नका. पण ओंकार साधना चुकवू नका, एवढं माझं म्हणणं आहे. जे व्होकल कॉर्ड करता आहे ते करता. राहुल देशमुख विचारतात की कोणते पदार्थ खावेत. मला असं वाटतं की हे प्रत्येकाच्या कॉन्स्टिट्यूशनवर अवलंबून आहे. म्हणजे तुम्हाला काय सूट होतं. म्हणजे मी आता ऐकलंय की मोठे मोठे गायक, नामवंत गायक हे अगदी भजी आणि वडे वडे खाऊन गायला बसायचे. क्लासिकल जे गायक होते ते. हा प्रत्येकाचा हे, आता मी सुद्धा खूप कुपथ्य करत नाही, पण समजा काही शो नाहीत, काही नाही, तर आईस्क्रीम खातो, बटाटे वडे खातो, भजी खातो, सगळं खातो. पण तुम्हाला स्वतःला अनुभव घ्यायचा आहे की मला हा पदार्थ खाल्ल्याने माझा आवाज बसतो का. आणि त्याच्याकरता सुद्धा ही ओंकार साधनाचं महत्त्व आहे की तुम्ही त्यांनी स्ट्रेंथ वाढवा, तुमची इम्युनिटी वाढवण्याचा प्रयत्न करा. इम्युनिटी वाढवण्याकरता इतर पण अनेक उपाय आहेत. तसं त्यामुळे इम्युनिटी तुमची वाढली तर आपोआपच तुम्हाला कुठलाही पदार्थ खाल्ला, हां आता अति थंड तुम्ही पदार्थ खाल, अति तेलकट पदार्थ, शिवाय महत्त्वाचं म्हणजे शक्यतो आपण जेव्हा आपल्या घरचं तेलामध्ये आपण सगळे पदार्थ करतो, चांगल्या तेलामध्ये पदार्थ करतो, परत परत न उकळवलेल्या तेलामध्ये आपण जेव्हा पदार्थ करतो, तेव्हा त्यांनी फारसा अपाय होत नाही. पण हॉटेलिंगमध्ये हॉटेलला जातो आपण, हॉटेलमध्ये माहिती नसतं आपल्याला कशा तऱ्हेने आपण पदार्थ खातोय, कुठले तेल वापरतायत. त्याच्यामुळे थोडासा आपण काळजी घेणं आवश्यक आहे. गिरीश विचारतात की आवाज फुटायच्या वेळेला काय काळजी घेणं. तर मला असं वाटतं की आवाज फुटायच्या वेळेला तुमचा जो डॉक्टर असतील किंवा तुम्ही जर गायक असाल तर तुमचे संगीत शिक्षक असतील, ते तुम्हाला चांगल्या तऱ्हेने मार्गदर्शन करू शकतात. पण डेफिनेटली आवाज फुटायच्या वेळेला ओंकार साधना थांबायची अजिबात गरज नाही. तुम्ही ओंकार साधना सहज करू शकता. थायरॉइड, मला वाटतं दामिनी विचारतायत की थायरॉइडचा काही परिणाम आवाजावर होऊ शकतो का. आणि नेझल टोन असतो तो दोष आहे का. मला वाटतं थायरॉइडबद्दल तुम्ही डॉक्टरांना विचारू शकता. त्याबद्दल मी फार सांगू शकणार नाही. पण ओंकार साधना केल्याने थायरॉइड वाढेल अशातला अजिबात भाग नाही आहे. म्हणजे थायरॉइड असेल किंवा नसेल तेव्हा ओंकार साधना तुम्हाला करायला काहीच हरकत नाही. आणि बोलताना नेझल टोन असतो तो दोष आहे का. मला असं वाटतं की दोष हा नाही आहे, पण कधी कधी काय होतं, एखाद्याचा आवाज खूप नाकात असतो आणि तो लहानपणापासून नाकात राहतो, तसाच राहतो. पण गायकांना नेझल टोन अगदी काही क्वचितच गायक आहेत की जे नेझल टोन असून देखील खूप चांगलं वाटतं. पण अदरवाईज योग्य तो नेझल टोन असणंच म्हणजे बरोबर आहे. पूर्ण गाणं नाकात असेल तर ते चांगलं वाटत नाही. विशेषतः सुगम संगीत जर तुम्ही बघितलं तर पूर्ण गाणं नाकामध्ये म्हटलं तर ते दोषास्पदच मानलं जातं. अर्थात मला हे माहिती नाही की क्लासिकलमध्ये बऱ्याच वेळेला मी बघतो की अनेक गायक हे नेझलच गातात आणि ते उत्तम गायक आज आहेत. पण लाईट म्युझिकमध्ये मात्र असं क्वचित घडतं की खूप नेझल टोन असेल तर आपल्याला ते गाणं फार वेळ ऐकवत नाही. त्याच्याकरता मी जे ओंकार साधना म्हटलेली होती की मी जसं म्हणलेलं होतं की आपल्याला जे आपण ओंकार करतो, जो पंचपदी ओंकार आहे किंवा साधा पण ओंकार, त्याच्यामध्ये हे मी जो इकडून इकडे आवाज पास करतो त्याचा कंट्रोल येणं आवश्यक आहे. हा जर कंट्रोल आला तर तुम्ही नाकात गाणार नाही. आणि युजली आपली टेंडन्सी कधी असते नाकात गायची, जेव्हा तुम्ही तारसप्तकात गायचा प्रयत्न करता, जेव्हा तुम्हाला ताण पडायला लागतो व्होकल कॉर्डला आणि व्होकल कॉर्ड म्हणतो आता मला सहन होत नाहीये, तेव्हा मी नाकाचा आधार घेतो. हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. बघा तुम्ही खालचं मध्य सप्तकात आणि मंद्र सप्तकात गेलात तर तुम्ही जास्त नेझल गात नाही. पण जेव्हा तुम्ही तारसप्तकात जायला सुरुवात कराल तेव्हा तुम्ही मग नाकात गायला. तर ते अव्हॉइड करायचं असेल तुम्हाला व्होकल कॉर्डची ताकद वाढवणं आवश्यक आहे. आणि ते ताकद वाढवायची असेल तर ओंकार साधना करणं आवश्यक आहे. मिलिंद विचारतायत की मी सॅक्सोफोन वादक आहे आणि 2 तास तरी रियाज करतो, पण असं म्हणावं लागतं की या 2 वाद्यवादनामुळे माझ्या आजारपणा होईल का. माझं असं वाटतं की तुम्ही सॅक्सोफोन जर रियाज करत असेल, तुमची ऑलरेडी तुमचं छातीची स्ट्रेंथ खूप चांगली असणार, तुमचं लंग्सची पॉवर खूप चांगली, कारण सॅक्सोफोन वाजवायला भयंकर लंग्सची पॉवर लागते. त्याच्यामुळे
ताकद चांगली असेल आणि मला असं वाटत नाही की तुम्हाला गायला काही प्रॉब्लेम यायला पाहिजे. इनफॅक्ट तुम्हाला ती गायला मदत होऊ शकते. आणि ओंकार साधना तुम्ही कंटिन्यू करा. वरचं राजश्री विचारतायत की वरचा सूर फॉल्सेटो लावतो म्हणजे काय, जरा प्रॅक्टिकल करून दाखवा. आपली प्रत्येकाची, मी जसं म्हटलं की जन्मतः आपली प्रत्येकाची एक रेंज असते. आपण त्यात असं म्हणजे पट्टी असते प्रत्येकाची. म्हणजे ज्या 12 सूर असतात, सा टू सा, हे शुद्ध, कोमल आणि तीव्र असे मिळून जे 12 स्वर आहेत, त्या 12 स्वरांपैकी प्रत्येकाची एक स्वर हा आपला असतो आणि त्या स्वरामध्ये आपण गातो पूर्ण युजली गाणी. उदाहरणार्थ माझा स्वर आहे, हा माझा आता काळी एक स्वर आहे. म्हणजे सा रे ग म प ध नि सा रे ग म प. आता हा जो प मी लावला, तो प झाला फॉल्सेटो व्हॉइसमध्ये मी गाण्याचा प्रयत्न केला. हा माझा स्वतःचा आवाज नाही, माझा म पर्यंत स्वतःचा आवाज लागला. आता बऱ्याच वेळेला आपण बघतो चित्रपट संगीतामध्ये फॉल्सेटो व्हॉइसचा उपयोग केला जातो. म्हणजे वेगवेगळे गायक आहेत जे उंच स्वरामध्ये जेव्हा जातात तेव्हा त्यांना स्वतःचा आवाज, म्हणजे हा जेव्हा आवाज येतो तेव्हा तो फॉल्सेटोमध्ये जातो आवाज. आणि ते खूप डिटेल त्याचा अभ्यास आहे. तो पण डॉक्टर करंदीकरांनी खूप डिटेलिंग त्याचं केलेलं आहे. त्याचं मी आत्ता करू शकत नाही फार. विनीता मुंगी म्हणतात ओंकार सनेचा क्लास घेता का? ओंकार सनेचा क्लास मी घेत नाही, पण मी सेशन्स घेऊ शकतो. ॲक्च्युअल क्लास असं नाही, पण 1 to 1 किंवा कधी कधी मी आर्ट ऑफ सिंगिंग नावाचं वर्कशॉप करतो. त्याच्यामध्ये ओंकार शिकवतो मी. किंवा तुम्हाला नुसता जर ओंकार करायचा असला तर त्याही बाबतीत मी तुम्हाला मदत करू शकेन. मी जाता जाता तुम्हाला माझ्या स्टुडिओचा नंबर शेअर करेन. आत्ता पण तुम्हाला सांगतो, तो नंबर आहे 9769830306. 9769830306. तेव्हा प्रत्यक्ष कार्यशाळा तुम्हाला घ्यायची असेल तर म्हणतात, बरोबर प्रशांत म्हणतो की प्रत्यक्ष कार्यशाळा घ्या म्हणजे चुकीचा सराव होणार नाही. अगदी बरोबर आहे. मला वाटतं बराच वेळ आपण बोलतोय, गप्पा मारतोय, तुम्हाला एखादं गाणं ऐकवतो, कारण लोक गाण्याची पण विनंती करतायत. पण माझा आवडता गायक म्हणजे अर्थातच आरुड इंगळेने काहीतरी विचारलंय, काय कळलं नाही मला. जगजीत सिंग माझा आवडता गायक आहे आणि आता किशोर कुमार पण आवडता गायकच आहे. मी तुम्हाला अधिक जगजीतजींचं गाणं ऐकवतो. होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है. होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है. इश्क कीजिए फिर समझिए, इश्क कीजिए फिर समझिए, जिंदगी क्या चीज है. होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है. उनसे नजरें क्या मिली, रोशन फिजाएं हो गई. उनसे नजरें क्या मिली, रोशन फिजाएं हो गई. आज जाना प्यार की जादूगरी क्या चीज है. इश्क कीजिए फिर समझिए, इश्क कीजिए फिर समझिए, जिंदगी क्या चीज है. होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है. गौरव विचारतात गायनाचा आवाज आणि रियाजाचा आवाज यात काय फरक आहे. फुल थ्रोट आवाज रियाजाचा चालेल का?
गायनाचा आवाज म्हणजेच रियाजाचा आवाज. गायन करण्याकरता आपण रियाज करतो चांगलं गाणं म्हणता यावं म्हणून. पण गाणं करण्याकरता म्हणजे क्लासिकलचा रियाज हा वेगळा असतो आणि लाईटचा रियाज हा वेगळा असतो. म्हणजे मला असं वाटतं की आपण क्लासिकल गाताना थोडासा जोरकस रियाज करतो. आता आता खूप फरक पडला आहे पूर्वीच्या क्लासिकल गायकांमध्ये आणि आत्ताच्या गायकांमधलं. जर तुम्ही गाणं ऐकलं तर खूप फरक पडला आहे. आत्ताचं जे नवीन तरुण गायक आहेत सगळे ते थोडंसं लाईटच्या अंगाने पण तुम्हाला क्लासिकल गाणं ऐकवतात. त्याच्या ताना, त्याचे पलटे हे सगळे खूप छान चांगल्या तऱ्हेने हे झालेत. पण क्लासिकलमध्ये मुख्य म्हणजे आपण गळ्याची तयारी दाखवत असतो. एखादं बंदिश घेऊन एक 4 ओळी घेऊन आपण त्या 4 ओळी आपण सतत म्हणत राहतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला जास्त आपली तयारी किती आहे, आपली गायकी किती आहे ते दाखवायचं असतं. आणि उलट आपण लाईट म्युझिक म्हणताना आपण काय करतो, आपल्याला बऱ्यापैकी शब्द असतात आणि शब्द लोकांपर्यंत चांगल्या भावनेने आपल्याला ते लोकांपर्यंत पोचवायचे असतात. राज सिंग म्हणतायत की गारवा नक्की ऐकवणार. उदरश्वसनात नाकाने करायचे की तोंडाने? उदरश्वसनामध्ये शैलजा विचारत की नाकाने. हो, तोंडानेच श्वास घ्यायचा आहे आपल्याला उदरश्वसनामध्ये. कारण मी तुम्हाला सांगितलं जसं की तोंडाने श्वास घेतला तर तुम्हाला जास्त फायदा होतो, जास्त क्वांटिटी ऑफ एअर तुमच्या पोटात जाते. आणि मी जसं म्हटलं तसं तुमच्या आधीचे भाग बघा की आपण तोंडानीच बोलताना किंवा गाताना आपण तोंडानी श्वास घेतो. ओके, अरुण इंगळे म्हणतात संगीत संगीत सम्राटाला टी व्ही शोमध्ये माझे गाणे आवडले होते. ओके, छान. हाय मेघना नाही, कोण, वैशाली आळवणी. मुलीचा व्होकल कॉर्डला सिस्ट आलंय, वरती जाताना आवाज आला, काही सजेशन करा. मला वाटतं सिस्ट असेल तर डेफिनेटली तुम्हाला ENTचाच सल्ला घ्यावा लागेल आधी. आणि मी बघितलंय की ओंकार साधनेनी पण हे कमी होऊ शकतं. म्हणजे डॉक्टर करंदीकरांनी बऱ्याच लोकांना असं पण, माझे सायन हॉस्पिटलला एक स्टुडंट होता, डॉक्टर स्टुडंट होता. त्याला इथे टेनिस नाही, सीझनचा बॉल लागला होता डायरेक्ट इथे क्रिकेट खेळताना. आणि तो सुद्धा त्यांनी विदाऊट ऑपरेशन, त्याचा आवाज पूर्ण गेला होता, तो सुद्धा त्यांनी विदाऊट ऑपरेशन तो बरा गेला होता. पण याकरता डेफिनेटली तुम्ही आधी ENTचा सल्ला घ्या. ENT काय म्हणतात ते बघा आणि त्यानंतर मग आपण विचार करू काय करता येईल ते. ENTचा सल्ला घेणं आवश्यक आहे. आणि नमस्कार शेखरजी, नमस्कार. डॉक्टर शेखर आंबडेकर कार्यक्रम बघतायत, खूप धन्यवाद शेखरजी. मला वाटतं की अतिशय मोठे डॉक्टर आहेत ते आणि ते आपला कार्यक्रम बघतात. धन्यवाद. ओंकार सरांना विशिष्ट वेळी करणं जास्त चांगलं का? रिकाम्या पोटी करणं खूपच चांगलं. रिकाम्या पोटीच करायला पाहिजे, कारण आपण डायफ्रॅमॅटिक ब्रिदिंग करतो. विशिष्ट वेळी केलात, एक वेळ ठरवलीत तर त्याचा तुम्हाला मेडिटेशन म्हणून पण चांगला उपयोग होऊ शकतो. पण वेळ नाही मिळाला म्हणून ओंकार सरांना आज दिवसभरात केलीच नाही असं होऊ नये म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय की कधीही करू शकता. दिवसातल्या कुठल्याही वेळी तुम्ही ओंकार साधना करू शकता. त्याला बंधन पण नाही आणि ते किती वेळा करू शकता. म्हणजे काय 20 वेळा करायला असं काय, तुम्ही 40 वेळा करा, 50 वेळा. हां, फक्त तुमचा आवाज बसत नाही ह्याच्याकडे फक्त तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. अदरवाईज तुम्ही कधी विचार करू शकता. शैलजा, उदरश्वसनात उच्छ्वास नाकाने की तोंडाने? नाही, उदरश्वसनामध्ये दोन्हीही तोंडानीच घ्यायचं आहे, ते नाकाने काहीच करायचं नाही आहे. गारवाची फरमाईश तोपर्यंत पूर्ण करतो. गारवा गारवा वाऱ्यावर भिर 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 पारवा, नवा नवा प्रिये, नभा नभातही चांदवा, नवा नवा गारवा. नमस्कार आनंदवीर, नमस्कार. मला असं वाटतं की अजून पण मी तुम्हाला काही गाणी ऐकवतो. जसं मी म्हटलं की लाईट म्युझिकमध्ये मला किशोरदा खूप आवडतात.
आणि किशोरदांवर एक मी कार्यक्रम पण करतो. बिग FM चे RJ दिलीप आहेत. RJ दिलीप आणि मी आम्ही दोघं मिळून एक कार्यक्रम करतो ज्याचं नाव आहे आज मुझे कुछ कहना है, किशोर कुमार दिल से. आणि या कार्यक्रमामध्ये अशी कल्पना केली आहे की जर का किशोरदांनी स्वतःची डायरी लिहिली असती तर ती काय लिहिली असती. आणि ती इमॅजिनरी डायरी आहे, पण त्या डायरीतले प्रसंग सगळे जे आहेत ते रिअल प्रसंग आहेत आणि ते किशोरदांच्या तोंडी ते सगळे प्रसंग येतात. त्याच्यामुळे खूप वेगळा असा हा कार्यक्रम आहे आणि लोकांना खूप तो आवडतो. आम्ही बऱ्याच ठिकाणी आता दुर्दैवाने 2 कार्यक्रम आम्ही करणार होतो 2 शहरांमध्ये, कोल्हापूरला आणि गोव्याला, पण हे कोरोनाचं संकट आल्यामुळे ते कार्यक्रम रद्द झाले. पण नक्कीच लवकरच मी ते कार्यक्रम तिकडे पण त्या गावी पण करणार आहे आणि इतरही सगळ्या विविध गावांमध्ये हा कार्यक्रम आम्ही करत असतो. तुम्हाला आता किशोरदांचा उल्लेख झालाच आहे तर किशोरदांचं एक छान गाणं ऐकवतो. जीवन से भरी तेरी आंखें मजबूर करे जीने के लिए, जीने के लिए. सागर भी तरसते रहते हैं तेरे रूप का रस पीने के लिए, पीने के लिए. जीवन से भरी तेरी आंखें. किशोरदांची अशी अनेक सुंदर सुंदर गाणी आहेत. तुम्हाला एखादी फरमाईश करायची असेल जरूर करू शकता. मला जर ते गाणं येत असेल तर मी नक्की ऐकवेन, किंवा गारवा किंवा सांगरावमधली पण तुम्हाला काही गाणी ऐकायची तर जरूर फरमाईश करा. ती फरमाईश केली तर मी जरूर ऐकवेन. आणि मला वाटतं बराच वेळ झाला आहे, आपण मला वाटतं आपण थांबूया आता. अर्धा तास होऊन गेला आहे. आणि थँक्यू राजश्री. मला असं वाटतं की तुम्ही घरातच राहा, कुठेही बाहेर पडू नका. आपल्याला हा जो वेळ मिळाला आहे तो आपल्याला सत्कारणी लावता येईल. तुम्हाला ओंकार साधना तर कराच, पण इतर तुमचे काही विविध छंद असतील ते जोपासा. चांगली पुस्तकं वाचा. आपल्या घरात जे आपले काही नातेवाईक आहेत जे आत्तापर्यंत त्यांना आपला वेळ देता येत नव्हता तो आपण वेळ लोकांना देऊया. आणि काही तुमचं रिलेशन कोणाशी बिघडलं असेल तर ते सुधारा. लोकांना फोन करून त्यांचं काही तुमचे काही प्रॉब्लेम झाले असतील, एकमेकांचे काही वाद झाला असेल तर तो आत्ता सोडवणं आवश्यक आहे. हीच ती वेळ आहे ज्याच्यामुळे तुम्हाला करता येईल. नवीन नवीन पदार्थ करून बघू शकता. एक स्टोरीटेल नावाचं ॲप आहे ज्याच्यामध्ये मी एक पुस्तक वाचलं पण त्यातून आलं नाही आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑडिओ बुक्स ऐकता येतात. पर्व नावाचं एक पुस्तक मी वाचलं, लवकरच तुम्हाला ते भेटेल. पण अनेक सेलिब्रिटीजनी त्यात पुस्तकं वाचलेली आहेत. ते ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यावर विविध गोष्टी तुम्हाला ऐकता येतील. मला वाटतं की आनंदवीर म्हणतात की किशोरदांचं रुक जाना नाही गाणं आवडेल. मला शब्द पण 2 ओळी तुमच्याकरता मी ऐकू शकतो. रुक जाना नहीं तू कहीं हार के. आता आपल्याला हेच म्हणायचं आहे की आता जी काही कोरोनाची आपल्यावर संकट ओढवलं आहे त्याच्यामुळे आपण हारायचं नाही आहे. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. ओ राही 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 ओ राही. वैशाली म्हणतात की मेरी भीगी भीगी सी, मला खूप वेळा म्हटलं नाही, मेरी भीगी भीगी सी पलकों में रह गए जैसे मेरे सपने बिखर के, जले मन तेरा भी किसी के मिलन को, अनामिका तू ही तरसे. तेव्हा आपण या कार्यक्रमात मी थांबतोय आता. धन्यवाद स्नेहबंधचे खूप खूप आभार की त्यांनी तुमच्याशी गप्पा मारायचं मला आज संधी दिली. आणि पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला जर काही शंका असल्या पर्सनल काही ओंकार साधनेविषयी किंवा आर्ट ऑफ सिंगिंग विषयी काही तुम्हाला जर बोलायचं असेल तर मला तुम्ही 9769830306 यावर आधी व्हॉट्सअप करा. फोन आधी करू नका, आधी व्हॉट्सअप करू, मग आपण त्याच्यावर बोलू. म्हणजे कुठल्या वेळेला बोलायचं हे मी तुम्हाला सांगतो. नंबर परत एकदा सांगतो, 9769830306.
306 हा नंबर आहे. परत एकदा ऐका 9769830306. धन्यवाद.